राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काल संध्याकाळी मुंबईला शिवाजी पार्कवर दोन भावाच्या एकत्रीकरणाचा जाहीर सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये कौटुंबिक नाट्य होतं, अश्रू होते, हशा होता. ज्यांना दम द्यायचा त्यांना दम पण दिल्यात आला. यामध्ये सगळ्यात जे भाषण गाजलं किंवा चर्चेला गेलं ते राज ठाकरे. वक्तृत्व कलेचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून त्यांच्या या भाषणाकडे पाहता येईल. त्या भाषणामध्ये त्यांनी आपले कुटुंब आज किती आनंदी झाले असेल, स्वर्गवासी बाळासाहेब, स्वर्गवासी मीनाताई, स्वर्गवासी त्यांचे पिताश्री श्रीकांतजी हे खूप आनंदी झाले असतील. हा सोहळा पाहायला ते असायला पाहिजे होते असं त्यांचं म्हणणं होतं. पण या सगळ्या त्यांच्या 40-45 मिनिटाच्या भाषणामधून मुंबईकराला काय मिळालं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. राज ठाकरे गुगल मॅपच्या द्वारे संकलित केलेली सर्व माहिती, सर्व प्रश्न त्यांनी अदानी या उद्योगपतीवर खर्च केला. अदानीचा कशी प्रगती झाली, अदानीला मान्य मोदीजीमुळं कसं काय नेहमी कामं मिळत गेली याचा पाढाच त्यांनी वाचला. खरं म्हणजे अदानीला त्यांनीच घरी जेवायला बोलावलं होतं, पण आज जाहीरपणे अदानीविषयी बोलून त्यांनी एक प्रकारे अदानीला गर्भित धमकीच दिलेली आहे की बाबा माझ्या दारावर ये, मला शरण ये, नसता मी तुझं सगळं बाहेर काढेन. खरं म्हणजे अदानी सारखा उद्योगपती सर्व पक्षात त्याचे चांगले संबंध आहेत. कदाचित राजसाहेबांना इतिहास माहीत नसेल. मुंद्रा नावाचं जे गुजरातमध्ये बंदर आहे त्या बंदरावर हजारो हेक्टर जमीन काँग्रेस सरकारनं त्याला दिली. तो काही मोदीच्या काळात पुढे आला असं नाही. खुद्द अदानीनं जाहीर सांगितलं आहे की माननीय शरद पवार हे माझे मेंटॉर आहेत, म्हणजे मार्गदर्शक आहेत. पण यातून एक प्रश्न असा उभा राहिला, अदानीची इस्टेट किती आहे, अदानीचे कारखाने किती आहेत हे कालच्या शिवाजी पार्कवर सांगून मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये राहिलेल्या चिकूवाडीतील परबाला काय मिळालं, त्याला काय करायचं, अदानीची संपत्ती वाढली काय आणि घटली काय, त्याला महानगरपालिकेतून काय सुविधा मिळतील हा त्याच्या समोरचा प्रश्न होता. त्या प्रश्नाला राज ठाकरेंनी अजिबात हात लावला नाही. त्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केलं, कारण सांगण्यासारखं काहीच नव्हतं ना. मग अदानी सारखा एक अमराठी उद्योगपती समोर आणण्यात आला. मला सांगा राजसाहेब, तुम्ही ज्यावेळेस कोहिनूर मिल घेतली होती त्यावेळेस त्या मिलमधल्या मराठी कामगाराच्या मुलाला काय दिलं? वरचेवर मलाई काढली आणि कोहिनूर मिल विकून टाकली. त्यात मनोहर जोशीचा बळी देण्यात आला. तुमच्या डोक्यात एक कल्पना आली की तुम्ही मायकल जॅक्सनला आणलं, त्याचे सगळे अंगविक्षेप करून अब्जावधी रुपये कमवले आणि त्या रुपयाचं काय केलं? किती मराठी तरुणांना तुम्ही वाव दिला. अहो राजसाहेब, तुमची स्वतःची प्रगती कधी झाली? महायुतीची सत्ता आली त्याच्यानंतर तुमचं मातोश्री बिल्डर फोपावत गेलं आणि आता त्याची सुगीत रूपांतर झालंय. तुम्हाला राजआश्रय होता म्हणूनच ना. मग अदानीला राजआश्रय मिळतो याच्याविषयी तुम्ही का कोणत्या तोंडानं बोलणार आहात? मला सांगा राजसाहेब, स्वर्गवासी बाळासाहेबाने एकमेव मराठी कॉन्ट्रॅक्टर जोग यांना मुंबईत आणलं होतं. त्या जोगला सुद्धा तुम्ही दोन भावांनी सांभाळलं नाही. DSK कुलकर्णीच्या साठी तुम्ही एकदा पत्रकार परिषद गेली, विषय दिला सोडून, कारण हा तुमचा स्वभाव आहे. धरसोड वृत्ती करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे. त्यामुळं तुम्हाला कुठे यश मिळत नाही. अदानीला तुम्ही धमकीच दिलेली आहे की बघ, तू आता माझ्या मनासारखा नाही वागलास तर मी काय करू शकतो. खरं म्हणजे राजसाहेब, तुम्ही वाढवणा बंदराला विरोध करताय, वाढवणा बंदराजवळच्या विमानतळाला विरोध करताय. पालघर जिल्ह्यासारखा अति मागासलेला जिल्हा, आदिवासी जिल्हा, त्या जिल्ह्यात हे दोन मोठे प्रकल्प आले तर तिथल्या तरुणांना काम मिळेल, हाताला रोजगार मिळेल.
वाढवाना बंदर जर वाढलं तर ते जगातल्या 10 बंदरापैकी एक बंदर होईल. त्याचं लष्करी महत्व सुद्धा आहे. वाढवाना बंदराजवळ विमानतळ असणं गरजेचं आहे. कारण नैसर्गिक आपत्ती असू द्या किंवा तुमचं युद्धसैन्य परिस्थिती असू द्या, विमानतळ जवळ असणं गरजेचं आहे. पण तुम्ही काय याचं गणित मांडलं की हा सगळा महाराष्ट्रापासून हा भाग तोडला जातोय. अहो राज ठाकरे, तुम्ही मराठी आहात, आम्ही मराठी आहोत. तुम्ही शहरात राहता पण तुम्हाला हे माहीत नाही की गावाकडची आम्ही मराठी माणसं बांधासाठी शेत जाळू. कोण गुजरातला हा भाग देणार आहे? जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे हा गुजरातला भाग कधी देण्यात जाणार नाही. तुम्ही मराठीच्या माणसाच्या मनात संभ्रम निर्माण करताय आणि आपला स्वार्थ साध्य करताय. तुम्ही हारला म्हणजे मराठी माणूस हारला आणि तुम्ही जिंकला म्हणजे मराठी माणूस जिंकला, हे सूत्र चूक आहे. कारण सगळे समोर मराठीच उभा राहिलेले आहेत. तुम्ही काही मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत. मराठी माणसाच्या भावनेला हात घालून आपली राजकारणाची पोळी भाजू नका, एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो. धन्यवाद.